अशोक खरात या भोंदू बाबाची चौकशी जसजशी पुढे जातीये ना, तसतशा अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत। महिलांच्या शोषणाच्या अनेक तक्रारी खरातच्या विरोधात आधीच दाखल झाल्यात, पण आता खरातच्या आर्थिक साम्राज्याचं जे चित्र समोर येतंय त्यातून नव्या प्रश्नांना तोंड फुटलंय। खरातनं महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी, फ्लॅट्स खरेदी केलेत। खरातची एकूण संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे। खरातच्या या संपत्तीचा हिशोब ठेवणारे जे सीए आहेत तेही शेकडो कोटींचे मालक आहेत। खरातवर जे 11 गुन्हे दाखल झालेत आतापर्यंत, त्यातले 3 गुन्हे हे आर्थिक हेराफेरीचे आहेत। सावकारकी केल्याचा आरोप खरातवर आहे, जोर जबरदस्तीने जमिनी बळकावल्याचा आरोप खरातवर आहे। खरातचं हे आर्थिक जाळं काही एका दिवसात विणलं गेलं नव्हतं। वर्षानुवर्ष खरात हे करत होता। त्याला राजकीय आधार मिळत होता, त्याला राजकीय आश्रय मिळत होता, कारण राजकीय नेते खरातच्या चमत्काराचे भुकेले होते आणि राजकीय नेत्यांची अंकित असलेली व्यवस्था खरातपर्यंत पोहोचण्याचा मग सवालच नव्हता। खरातच्या चौकशीनंतर आता त्यांना कुणाकुणाच्या साथीनेही संपत्ती जमवून ठेवले याचाही शोध घेतला जातोय। अगदी काही वेळापूर्वी खरातच्या मुलाला त्याच्या घरामधून अटक करण्यात आली आहे, पण खरातची बायको मात्र अजूनही फरार आहे। ज्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने खरात हे सगळं करत होता, त्यांच्यापैकी एकाचीही अजूनही साधी चौकशीही झालेली नाहीये। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राजकीय आशीर्वादाने खरात सारखा भोंदू करोडोंची माया गोळा करू शकतो हे आता आपल्याला स्वीकारावं लागेल, पर्याय नाहीये त्याला। पण या असल्या भोंदूला महाराष्ट्र कधीही पाठीशी घालणार नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या त्याच भूमीला मिळेल का, हा कळीचा सवाल आहे।